शिर्डी साईबाबा संस्थानानं शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मोफत भोजनासाठी भाविकांना कूपन दिलं जाणार आहे आणि आता साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीनं मोफत भोजन दिलं जाणार आहे। साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काउंटरवर हे कूपन वितरित केलं जाणार आहे। सध्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं। या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास 45 ते 50 हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात। हे प्रसादालय चालवत असताना काही साईभक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात। यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता। मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे आहे त्याच ठिकाणी वितरित केले जाईल। हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल। विभूति दिया, प्रसाद दिया और एक स्लिप दिया। ये स्लिप ऐसा है जिसके वीआईपी स्लिप बोल सकते हैं कि पहले हम लोग जहाँ प्रसाद खाने जाते रहे वहाँ का वातावरण बहुत ख़राब रहता रहा, समझ नहीं आता रहा कौन बगल में बैठेगा, कैसा व्यवहार करेगा। लेकिन इसके मिलने से एक अलग वीआईपी ट्रीटमेंट होगा जहाँ अपने हिसाब से निःशुल्क फ्री में खूब खा सकेंगे प्रसाद का और खूब आनंद का फील करेंगे। ये अगर प्रणाली चालू किया बहुत बढ़िया किया इन लोगों ने, जो पहले यहाँ नहीं था और पहले बहुत भीड़ में रहता रहा और अलावा कोई कैसा बैठेगा बगल में पता नहीं, लेकिन इसके करने से ये चीज़ बहुत बढ़िया हो जाए। उपक्रम संस्थांनी चालू केलेला आहे जेणेकरून काय होतंय, जे व्यसनाधीन लोक किंवा आपण म्हणू शकतो जे न जाणारे लोक आहेत ते पण तिथं न दर्शन करता फ्री पास जेवायला जायचे। पण यांना काय होईल की ज्यांनी दर्शन घेतलंय त्यालाच त्या प्रसादाचा लाभ मिळेल। आणि कुठंतरी मी संस्थांचे आभार पण मानेन की त्यांनी हा जो निर्णय हा याच्या आधीच घ्यायला पाहिजे होता आणि तो आत्ता घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आल्यानंतर जर तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल साईबाबा प्रसादालयामध्ये तर तुम्हाला आता साई दर्शनानंतर मिळणारं एक टोकन जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आजपासून जे आहे साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर साईबाबा प्रसादालयात जे मोफत जेवण मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला टोकन घेऊन आतमध्ये प्रवेश मिळणार आहे। पूर्वी या ठिकाणी कोणीही सरसकट आतमध्ये येऊन साईबाबांच्या महाप्रसादालयामध्ये भोजन घेऊ शकत होतं, मात्र आता यामध्ये काही निर्बंध आणण्यात आलेले आहे। काही अंमली पदार्थाचं सेवन करून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते प्रसादालयामध्ये भाविकांना त्रास देत आहेत, अशा ज्या तक्रारी साईबाबा संस्थांकडे प्राप्त झाल्या त्यानंतर आज गुरुवारपासून साईबाबा संस्थांच्या वतीनं या ठिकाणी साई दर्शनानंतर एक मोफत टोकन देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की भाविकांच्या हातामध्ये हे सर्व जे आहेत ते मोफत भोजनाचे टोकन जे आहेत ते त्यांना साई दर्शनानंतर मिळालेले आहेत ते घेऊन यामध्ये आतमध्ये प्रवेश करत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय स्वादिष्ट असं भोजन असतं। भाविक जे आहे ते साई दर्शनानंतर या ठिकाणी साईबाबा प्रसादालयामध्ये भोजनासाठी येतात आणि पूर्वी या सर्व जे आहे ते सशुल्क होतं, मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये येथील भोजन व्यवस्था जी आहे ती मोफत करण्यात आली। मात्र याचा जो फायदा आहे तो काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे अंमली पदार्थ सेवन करून आणि भक्तांसोबत धुडगूस घालणारी जी मंडळी आहे ती आतमध्ये प्रवेश करत होती, त्यामुळे यांना निर्बंध घालण्यात आलेले आहे। आत्ता जे आहे ते आजपासून ही व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये ज्यांच्याकडे टोकन असेल त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, म्हणजे नो टोकन नो भोजन अशी जी प्रणाली आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीनं आजपासून राबवण्यात येते। भाविक देखील या पूर्ण योजनेचं आणि या सुधारणेचं कौतुक करताना दिसून येत आहे। सुनील दबंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।